ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ज्यावेळेस आमच्या हातात जी काही सूत्र आहेत ती आली, आम्ही मागं पुढे बघितलं नाही, आम्ही रडत बसलो नाही. हे होणारच नाही, बघू रे नंतर, ये परवा, ये उद्या, जाऊ दे आता मुंबईत आल्यावर भेट, असं कधी सांगितलं नाही. काम सांगितल्यावर लाव फोन, आणि तिथं अधिकाऱ्याला काय करतोस, होते का नाही, तुझ्या हातात नसेल तर वर फोन लावतो. या पद्धतीनं आपली कामाची पद्धत आहे. काही वैयक्तिक कामं राहिली असतील, मी असा दावा करणार नाही की 100% कामं झाली, परंतु मी पुन्हा सांगतो बाबांनो, भावनिक होऊ नका. हे सगळं करत असताना काही जण दादा आले की दादांच्या पुढं पण तिथं ते हलगी वाजत असते, सगळे काही फटाके वाजत असतात. माझ्याही पुढं चालायला दादाला दिसावं असं चालतं. दादाची पाठ फिरली आणि आमचे दुसरे आले की त्यांच्या बरोबर, अरे काय चाललंय तुमचं, एकाचं कुकू लावा, माझं तरी लावा किंवा त्याचं तरी लावा, हे काय लावलं चाटाळपणा. आणि हे झाकून राहत नाही. मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो, झाकून राहत नाही. अलीकडे क्लिपा, मी असंच आहोत त्या निंबोडीमध्ये असे गोंगडी बैठक होती, कॅमेरा नव्हता बिवता काही नव्हता, आणि सगळंच आपल्या भाषेत बोलायला गेलो. काय आता काय तिथं काय करावं, काय धरणार, तिच्याला माझं वाटोळं झालं. परत कानाला खडाच लावला. कॅमेरा असो नसो सारखं मेंदूला सांगत असतो, नीट बोलायचं, नीट बोलायचं, शब्द कुठला चुकीचा जाऊन द्यायचा नाही, जाऊन द्यायचा नाही, जाऊन द्यायचा नाही, मुद्दा ब्रेकिंग न्यूजला द्यायचा नाही, द्यायचा नाही, द्यायचा नाही. ह्या पद्धतीनं माणूस चुकतो ना. अरे जो काम करतो तो चुकतो, जो बोलतो, मी बोलतो म्हणून एखादा शब्द गेला, परंतु कायम गेला नाही. त्याकरता माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, ह्या संदर्भात आता साहेब उभे नाहीत, मी पण उभा नाही, आम्ही दोघंही नाही. त्याच्यामुळं आता 40 वर्षापूर्वी तुमच्या बारामतीच्या घरात आलेल्या सुनेला द्यायचं का मुलीला द्यायचं ते ठरवत. त्याच्यामध्ये सुनेला मान असतो, सून लक्ष्मी म्हणून समजतात. अहो कुणाच्याही घरामध्ये तुमच्या आमच्या सून आली तर सासू थोड्या दिवसांनी तिच्याच हातात साव्या देतात ना. सगळं आता तू बघ, चुकलं तर ती सुनेला सांगते, ऐकवती, हे चुकलं हे दुरुस्त कर. आईच्या पोटात तर कुणीच शिकून येत नाही, मी पण नाही आलो. अहो मी पहिली 84ला भाषण करायचो, लटलट पाय कापायचे. कुणीतरी सांगायचं तिकडे बघून भाषण कर, रामभाऊ म्हणून सांगायचं, त्या लिंबाकडे बघून भाषण करा. त्या लिंबाकडे बघायला लागले की लोक अशी बघायची, काय म्हणजे लिंबाकडे माकड बसलंय का आणखीन काय बसलंय. चाल भट्ट्या बोळ आमच्या भाषणाचा. खानोट्याचा माझी पहिली सभा घेतला ना आम्ही अनुभव. आम्ही फिरताना बाळासाहेब आम्ही फिरायचो, रस्ते माहिती नव्हते, जिराज भागातले, ही अवस्था होती माझी, पण केलं ना. त्याचा विचार तुम्ही करा. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की बाबांनो, आज भावनिक होऊ नका. त्याच्या संदर्भामध्ये मी सांगितलेली कामं तुम्हाला व्हायची असतील, किंवा आज पण दुष्काळ जाहीर केला बारामतीत, आणि आज वड्यांना पाणी चाललंय की नाही. आता मी येताना बघितलं, आरसी थांब ना बघा, लगेच याचं दुसरं मला कळतंय ना. हा बरोबर आहे, बरोबर आहे. ते लावलेलं बटन, घड्याला दाब सगळं होतंय. मी करतही सांगतो. त्यामुळं माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, मला जे माझे कार्यकर्ते, मतदार राजा आहे तो मतदार राजा आहेच. त्याच्याबद्दल मी फक्त त्याला विनंती करू शकेन की बाबा आम्हाला तुमचं पवित्र मत उद्याच्या 7 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत 11 तासाचं मतदान आहे त्यावेळेस दे. पण माझे जे कार्यकर्ते आहेत, ज्यांना मी पदं दिली, ज्यांना मी त्या मान सन्मान प्रतिष्ठा दिला, त्या कार्यकर्त्यांच्या पैकी जर कुणी चुकला तर या अजित पवारांची गाठ आहे. मग आता चुका परत आपली पायरी चढायची नाही, परत आपली पायरी चढायची नाही. कार्यकर्त्यांनी, मतदारांनी, सर्वसामान्य माणसांनी केव्हाही यावं, काम सांभावं, तो तुमचा अधिकार आहे. सरपंच ताई तुम्ही पण केव्हाही या, कारण तुम्ही गावच्या प्रमुख आहेत. उपसरपंच गावचे उपप्रमुख आहेत, ते गावचं नेतृत्व करतात.
त्यांची कामं करणं माझं कर्तव्य आहे, कारण ते गावाने निवडून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मी भाग घेतलेला नव्हता, पण मी भाग घेऊन ज्यांना दूध संघाचं डायरेक्टर केलंय, बिनविरोध केलंय, खरेदी विक्री संघाचं डायरेक्टर केलंय, बिनविरोध केलंय, बऱ्याचशा संस्थांच्या मध्ये त्या ठिकाणी निवडून आणलंय, जीवाचं रान केलंय, त्यांना मात्र आपल्याशी कसं वागायचं ते त्यांनी ठरवावं, मी पण ठरवू. हे कृपा करून ध्यानामध्ये घ्या. मागं बँकेच्या निवडणुकीला गंमत झाली, मी इतकी मनावर घेतली नाही, कारण त्याच्यातनं काही तुमच्या माझ्या पाण्याचा प्रश्न नव्हता.